फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचं रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हे चॅप्टर. बाळांनो मागील लेक्चर मध्ये काय बघितलं होतं रे आपण? डेसिमल रिप्रेझेंटेशन्स ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरला जर तुम्हाला डेसिमल फॉर्म मध्ये दाखवायचं असेल तर ते कसं दाखवायचं आपण ते बघितलं होतं. त्याचेही दोन फॉर्म पडतात. पहिला म्हणजे तर काय, टर्मिनेटिंग फॉर्म, terminating form, and second one is non-terminating form. बाळांनो टर्मिनेटिंग फॉर्म म्हणजे काय रे? जेव्हा तुमचा सपोज रिमाइंडर 0 येतोय तेव्हा डिवाइड केल्यानंतर जर तुमचा रिमाइंडर 0 येतोय आणि आन्सर काहीतरी असं येतंय, बरोबर? सो दिस इज युअर टर्मिनेटिंग फॉर्म. आणि नॉन टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये परत आपल्याला काय बघायला भेटलं होतं की रिमाइंडर तुमचा 0 कधीच येत नाही. मग त्यामध्ये काय दोन केसेस आल्या होते. एक तर तुमचा कुठला तरी एकच डिजिट रिपीट होत असेल तर तुम्ही त्याच्या डोक्यावर एक डॉट देत असतात, दॅट दिस डिजिट इज रिकरिंग. ऑर मल्टिपल डिजिट्स जर तुमचे रिकरिंग असतील, रिपीट होत असतील तर त्यांच्या डोक्यावर तुम्ही काय देतात, बार. मग आपण काय बघितलं होतं, डेसिमल रिप्रेझेंटेशन जर करायचं असेल तुम्हाला रॅशनल नंबर्सचं तर ते दोन पद्धतीने करता येतं. काय, टर्मिनेटिंग फॉर्म आणि नॉन टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये काय, डिवाइड केल्यानंतर तुमचा रिमाइंडर काय तो 0, म्हणजे ते आन्सर तिथेच टर्मिनेट होतं. आणि नॉन टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये काय होत असतं, तुमचा जो रिमाइंडर आहे तो 0 कधीही येत नाही, ती कंटिन्युअस प्रोसेस पुढे चालूच असते, रिपीट होत असते. तर त्या केसमध्ये पण तुम्हाला दोन सब केसेस बघायला भेटले होतात. एक म्हणजे तर काय, कधीतरी तुमचा एकच डिजिट रिपीट होत असणार आहे, मग त्या एका डिजिटला तुम्ही रिकरिंग आहे ते कसं दाखवणार, त्याच्या डोक्यावर तुम्ही एक डॉट देतात. आणि जर दोन पेक्षा जास्ती डिजिट्स, दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिजिट जर रिपीट होत असतील तर ते दाखवण्यासाठी आपण काय करतो, त्यांच्यावर बार देतो, बरोबर? सो इट मीन्स दॅट दिस डिजिट्स आर रिकरिंग. ओके बाळांनो, तर आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.3 चं एक एक्झाम्पल बघितलं होतं आणि आता आपण उरलेली सब क्वेश्चन्स सॉल्व्ह करून घेणार आहोत. चला तर मग आपण आता बघूया सेकंड सब क्वेश्चन फ्रॉम 1.3. So, your question number 1 from practice set 3 is write the following rational numbers in decimal form. We have already seen the sub question 1 from this question. Now we are going to start with the second sub question. बाळांनो तुम्हाला सेकंड सब क्वेश्चन काय दिला आहे रे? 18/42. मग आता 18/42 ला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये दाखवायचा आहे. हा एक तुमचा रॅशनल नंबर. वी आर गोइंग टू शो दिस रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. मग बाळांनो तुमचा इथे डिव्हिडंड आणि डिवायझर कुठला असतो रे? डिव्हिडंड म्हणजे काय, तुमचा न्यूमरेटर ज्याला आपण डिवाइड करणार आहोत, आणि डिवायझर म्हणजे काय, ज्याने आपण डिवाइड करणार आहोत, म्हणजेच तो तुमचा डिनॉमिनेटर. सो हियर डिव्हिडंड इज 18 अँड डिवायझर इज 42. पण मला काय दिसतंय रे बाळांनो, 18/42 याला काय मिनिमाइज करता येऊ शकतं आपल्याला. म्हणजे काय, एकाच नंबरने, जसं की आपण बघितलं होतं स्टार्टिंगच्या प्रॅक्टिस सेट मध्ये, जर तुम्ही एकाच नंबरला एकाच रॅशनल नंबर म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना जर सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला त्याच नंबरचा इक्विव्हॅलेंट नंबर भेटतो, बरोबर? मग तसंच जर मी सेम न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही सेम नंबरने डिवाइड केलं तर त्याचाच इक्विव्हॅलेंट नंबर मला परत भेटणार आहे. तर मी काय करणार आहे बाळांनो, इथे 18 डिवायडेड बाय, हे दोघही नंबर्स कुठल्या टेबल मध्ये येतात रे बाळांनो? 6 च्या टेबल मध्ये येतात हे, बरोबर? मग मी काय केलं, दोघही नंबर्सला 6 ने डिवाइड केलं. सो 6 3s are 18. सो डिव्हिजन आली तुमची 18 डिवायडेड बाय 6 ची किती, 3, अँड 6 7s are 42. मग आपल्याला इथे आन्सर काय भेटलंय, 7. सो इट बिकम्स 18/42. आफ्टर डिवाइडिंग बाय 6 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर वी हॅव 3/7. काय, आपण दोघांना मिनिमाइज केलं. कसं केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही 6 ने डिवाइड केलं तर तुम्हाला त्याचाच 18/42 चा इक्विव्हॅलेंट नंबर काय भेटला, 3/7. आपण हे का आपल्या सोयीसाठी करून घेतलंय, बरोबर? मग आता आपण काय करणार आहोत, आपला नवीन डिव्हिडंड काय झाला, 3, नवीन डिवायझर काय झाला, 7. बाळांनो तर आपण आता डिवाइड करूया 3/7 ला.
सो तुमचा डिवायझर झाला 7, डिव्हिडंड झाला 3. आता इथे तुमचा डिव्हिडंड स्मॉलर आहे डिवायझर पेक्षा, सो आय एम गोइंग टू सबट्रॅक्ट 0 हियर, सो इट बिकम्स रिमाइंडर 3. ओके, नाउ अगेन your dividend is smaller than your divisor, so I am going to take decimal point here. ओके, मग डेसिमल पॉइंट घेतला तर मी इथे 0 घेऊ शकते. ओके, सो इट बिकम्स 30. सो 30 इज ग्रेटर दॅन 7. मग आता मी काय करणार, 7 पेक्षा माझा 30 मोठा आहे, तर मी 7 च्या टेबल मध्ये 30 च्या जवळ कुठला नंबर येतोय तो बघणार आहे. सो 7 4s are 28. 7 4s are 28. मग मी सबट्रॅक्ट केला 30 मधून 28, मला रिमाइंडर आलाय 2. ओके, now again this 2 is smaller than your divisor. मग मी काय करणार, as I have already taken the decimal point, so I am going to take 0 here. Okay, 0 घेतला, so it becomes 20, which is greater than 7. So I am going to search the number which is near to this 20 in the table of 7. 7 2s are 40. So remainder आला तुमचा 6. ओके, रिमाइंडर काय आला बाळांनो तुमचा 6. बाळांनो आता आपल्याला काय बघायचं आहे, हा 6 परत तुमचा काय झालाय स्मॉलर. स्मॉलर किती पेक्षा, 7 पेक्षा. मग आपण काय घेणार, आधीच जर तुम्ही डेसिमल पॉइंट दिलेला आहे तर मी इथे काय घेणार आहे 0. सो इट बिकम्स 60. सो बाळांनो आपल्याला 60 च्या जवळचा नंबर घ्यायचा आहे 7 च्या टेबल मधला. सो 7 8s are 56. So we are going to subtract 56. 7 8s are 56. मग सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला रिमाइंडर भेटतोय 4. मग आता रिमाइंडर 4 भेटला, which is again smaller than your 7. So we are going to take 0 here because we have already taken the decimal point. So 40 मधून आपल्याला असा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे जो 7 च्या टेबल मध्ये 40 च्या जवळ आहे. ओके, सो 7 1s are 7, 7 2s are 14, 3s are 21, 7 4s are 28, 7 5s are 35. माझा 35 जो 40 च्या जवळचा आहे, सो वी आर गोइंग टू सबट्रॅक्ट द 35. 7 5s are 35. बाळांनो आता 35 सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला रिमाइंडर किती येतोय रे, 5 येतोय. बरोबर, हा 5 परत काय झाला तुमचा स्मॉलर than this 7. So again we are going to take 0. आता इथून पुढचं मी इकडे लिहित आहे. So look here. So 0 5. मग मी परत 0 घेतला मायनस. मायनस काय, आता परत तुम्हाला 50 च्या जवळचा नंबर 7 च्या टेबल मध्ये बघायचा आहे. ओके, सो 7 7s are 49. So I am going to subtract here 49. Okay, so remainder आला तुमचा 1. Again this one is smaller, so I am going to take this 0 here, so it becomes 10. 7 1s are 7, so I am going to subtract here 7. So your remainder is 3. मग आता बाळांनो काय आला रे तुमचा 3. मग मला हा 3 परत स्मॉलर आहे 7 पेक्षा, मग मला इथे काय घ्यायला लागेल 0. पण तुम्हाला काय लक्षात येतंय, रिमाइंडर 3 आलाय, अजून कुठे आहे इथे. बरोबर, म्हणजे काय इथून ही प्रोसेस परत काय होईल, रिपीट होईल. म्हणजेच काय तुमचे हे सगळे डिजिट्स काय येणार आहेत, रिकरिंग. बरोबर, सो 18/42 is equal to 0.428571, which is recurring. आता ही सगळी डिजिट्स तुमची काय होणार आहेत, रिपीट होणार आहेत, रिकरिंग आहेत, म्हणून त्यांच्यावर काय दिला आपण, बार दिला. सो 18/42 is equals to 0.428571, which is recurring. बाळांनो हा झाला तुमचा सेकंड सब क्वेश्चन from question number 1. Now we are going to see the question third sub question from the question 1. बाळांनो तुमचा थर्ड सब क्वेश्चन आहे 9/40. तुमचा इथे डिवायझर कुठला आहे रे बाळांनो, 14. डिनॉमिनेटर डिव्हिडंड कुठला आहे रे बाळांनो, 9, which is your numerator. बाळांनो आता आपल्याला 14 चा टेबल तर येतोच, मग आपण डायरेक्टली डिवाइड करून घेऊयात. सो your divisor is 40, dividend is 9. As your 9 is smaller than 14, so we are going to subtract 0 first. So it becomes 9 minus 0 is 9. Remainder आला तुमचा 9. Again this 9 is smaller than 14. So I am going to
टेक द नेक्स्ट डिजिट डाऊन. पण पुढचा डिजिट आहे का नाही, मग मी काय करणार, डेसिमल पॉइंट घेणार. सो आय कॅन टेक 0 हियर. ओके, सो इट बिकम्स 90 which is greater than your 14. So we are going to search for the number in the table of 14 which is near to 90. 90 च्या जवळचा नंबर शोधणार आहोत आपण कुठे, 14 च्या टेबल मध्ये. सो 14 6 are 84. सो 14 6 are 84. मग आपण 84 सबट्रॅक्ट करणार 90 मधून. तुमचा रिमाइंडर किती येणार रे बाळांनो, 6. ओके, अगेन दिस 6 इज स्मॉलर दॅन 14. ओके, मग आपल्याला काय करायला लागेल, 0 घ्यायला लागेल. आपण आधीच डेसिमल पॉइंट घेतलाय तर आपण डायरेक्टली 0 घेऊ शकतो. बाळांनो आता आपल्याला काय बघायला भेटतंय, 60 च्या जवळचा नंबर 14 च्या टेबल मध्ये किती येतोय, 14 4 जा 56. मग 14 4 जा 56 आपण सबट्रॅक्ट केला 60 मधून. बाळांनो मग आता तुम्हाला इथे काय दिसतंय रे, रिमाइंडर किती येतोय तुमचा 4. बरोबर, मग बाळांनो तुमचा 4 आहे स्मॉलर कशापेक्षा, तुमच्या 14 पेक्षा. मग आपण काय घेणार इथे 0. ओके, 0 घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, 40 च्या जवळचा नंबर 14 च्या टेबल मध्ये बघायचा आहे. सो 14 1 जा 14, 14 2 जा 28. 28 मी सबट्रॅक्ट केला, रिमाइंडर आला तुमचा 12. बाळांनो अगेन दिस 12 इज स्मॉलर दॅन युअर 14. सो वी आर गोइंग टू टेक द 0. इथून पुढचं डिव्हिजन मी इकडे कॅरी फॉरवर्ड करताय. सो बाळांनो हा झाला तुमचा 12. त्याच्यावर मी घेतला 0 बिकॉज इट इज स्मॉलर दॅन 14. ॲज वी हॅव ऑलरेडी टेकन डेसिमल पॉइंट, सो वी कॅन डिरेक्टली टेक द 0. So it becomes 120. So we are going to take the number which is near to 120 in the table of 40. So आपल्याला 120 च्या जवळचा नंबर कुठला भेटतोय 40 च्या टेबल मध्ये, 112. सो 40 8s are 112. रिमाइंडर किती येतो रे बाळांनो तुमचा 8. ओके, रिमाइंडर किती आला तुमचा 8. मग आता हा 8 परत झालाय स्मॉलर. मग आपण काय करणार, इथे घेणार 0. आता डेसिमल पॉइंट आधीच घेतलाय आपण म्हणून डायरेक्टली तुम्ही 0 घेऊ शकता. सो इट बिकम्स 80. आता 80 च्या जवळचा नंबर आपल्याला काय करायचा आहे, 14 च्या टेबल मध्ये शोधायचा आहे. सो 14 5s are 70. रिमाइंडर किती आला रे बाळांनो 10. बरोबर, रिमाइंडर किती आलाय तुमचा 10. ना लुक दिस 10 इज स्मॉलर दॅन 40. बरोबर, मग आपण काय करणार आहोत, परत काय करणार, एक 0 घेणार. सो इट बिकम्स 100 which is greater than 40. So we are going to find the number which is near to 100 in the table of 40. So 14 7s are 98. सो आपण 98 सबट्रॅक्ट करणार, रिमाइंडर आला तुमचा 2. रिमाइंडर आला 2. मग आता आपल्याला परत काय घ्यायचं आहे बाळांनो, इथे 0 बिकॉज दिस 2 इज स्मॉलर दॅन 14. सो आपल्याला काय करायला लागेल, 14 च्या टेबल मध्ये 20 च्या जवळचा नंबर, 14 1 जा 14. सो आपण सबट्रॅक्ट करणार 40. रिमाइंडर आला तुमचा 6. बाळांनो तुमचा रिमाइंडर आलाय 6. म्हणजेच काय, इथून तुमची परत प्रोसेस काय होणार आहे, रिपीट होणार आहे. मग आपल्याला 9/40 रिप्रेझेंट कसं केलं, डेसिमल फॉर्म मध्ये तुम्ही 0.6. आता 4 पासून म्हणजेच इथून तुमचं काय होत आहे, रिपीटेशन होत आहे, रिकरिंग आहे. सो 4 2 8 5 1 दिस डिजिट्स आर रिकरिंग. ओके, कुठून रिपीटेशन होत आहे तुमचं, फ्रॉम 4 2 8 5 1. So here 9/14 is equal to 0.642851 where 42851 these digits are recurring. ओके, बाळांनो हा झाला तुमचा थर्ड सब क्वेश्चन. बघूयात आता आपण फोर्थ सब क्वेश्चन. बाळांनो तुमचा फोर्थ सब क्वेश्चन आहे -103/5. आता आपण काय करणार आहोत, डिव्हिजन करताना डिव्हिजन करून घेणार आणि मग त्यानंतर आन्सरला मायनस साइन देणार. सो हियर युअर डिव्हायझर इज 5 अँड डिव्हिडंड इज 103. सो 103 इज युअर डिव्हिडंड अँड 5 इज युअर
डिवायझर. ओके बाळांनो, 5 2s किती होतात रे 10. सो 5 2s 10. सबट्रॅक्ट केला आपण, किती आलाय तुमचा रिमाइंडर इथे 0. मग आता आपण नेक्स्ट डिजिट खाली घेणार, तो आहे 3. मग आता 3 इज स्मॉलर दॅन 5. सो वी आर गोइंग टू सबट्रॅक्ट 0 हियर. सो again the remainder is 3. Now this 3 is smaller than 5. So we are going to take decimal point here to add 0 here. So it becomes 30. मग 30 झाला, हा 30 काय झाला आता बिगर झालाय तुमच्या डिवायझर पेक्षा म्हणजेच 5 पेक्षा. So we are going to subtract the digit which is near to this, near or equal to this digit in the table of 5. मग आता 5 6 किती होतात रे बाळांनो तुमचे 30. सो 5 6 30. बाळांनो हा झाला तुमचा रिमाइंडर 0. मग आता आपल्याला इथे काय भेटलंय आन्सर -103 अपॉन 5 इज इक्वल्स टू 20.6. मग तो जर -103 अपॉन 5 इज इक्वल टू, जर तुमचा निगेटिव्ह रॅशनल नंबर असेल तर आन्सर पण कसं येणार आहे निगेटिव्ह. सो इट बिकम्स -20.6. So this is how you can represent this rational number. Which rational number? -103 upon 5 is equal to -20.6. हा कुठल्या टाइपचा फॉर्म झाला रे बाळांनो? दिस इज टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, जिथे तुम्हाला रिमाइंडर किती भेटतोय 0. बाळांनो बघूयात आता आपण पुढचं एक्झाम्पल. बाळांनो तुमचा 5th सब क्वेश्चन आहे -11 अपॉन 30. आधी आपण याला डिवाइड करून घेऊयात आणि मग आन्सरला मायनस साइन देणार. सो तुमचा डिवायझर आहे 13, डिव्हिडंड आहे 11. सो बाळांनो तुम्हाला 13 चा टेबल येतोच. मग आता दिस 11 is smaller than 13, so we are going to subtract 0 first. So remainder is 11. Again this 11 is smaller, so we are going to take decimal point, so we can take here 0. But decimal point दिला आणि इथे 0 घेतला तर आता ते झालंय 110. मग आता 110 च्या जवळचा नंबर तुम्हाला कुठे बघायचा आहे 13 च्या टेबल मध्ये. मग 13 च्या टेबल मध्ये जवळचा नंबर कुठला आहे रे बाळांनो? 13 8 जा 102. So we are going to subtract 13 8 जा 102. So it becomes remainder काय होतोय तुमचा 8. मग आता again this 8 is smaller than 30. So we are going to take 0 here. 0 डायरेक्टली घेऊ शकतो कारण डेसिमल पॉइंट वरती दिलेला. आता आपल्याला काय करायचंय 80 च्या जवळचा नंबर काय घ्यायचा आहे 13 च्या टेबल मध्ये शोधायचा आहे. बाळांनो 13 6 जा किती होतात रे तुमचे 78. सो 13 6 जा 78. सबट्रॅक्ट केले रिमाइंडर आला 2. आता परत हा 2 स्मॉलर आहे तुमच्या 13 पेक्षा. मग मी काय घेणार 0 का कारण मी डेसिमल पॉइंट दिलेला आहे. सो 13 मायनस केला 13 1 जा 13. सो 7. सो रिमाइंडर इज 7. मग आता 7 स्मॉलर आहे 13 पेक्षा. सो आय एम गोइंग टू टेक 0 हियर as I have already taken decimal point here. सो 70 च्या जवळचा नंबर आपल्याला 13 च्या टेबल मध्ये बघायचा आहे. 13 5 जा 65. 13 5 जा 65. सबट्रॅक्ट करणार आहोत आपण 70 मधून. सो द रिमाइंडर इज 5. आता बाळांनो या 5 परत तुमचा 13 पेक्षा स्मॉलर आहे. इथून पुढचं मी काय करते इकडे देते. सो 5 वर आपण घेतलाय 0 which is so it becomes 50 which is greater than 30. मग 50 च्या जवळचा नंबर आपल्याला काय करायचा आहे 13 च्या टेबल मध्ये शोधायचा आहे. सो 31 जा 13 13 2 जा 26 13 3 जा 39. मग आपण 39 सबट्रॅक्ट करूयात 50 मधून. 13 3 जा 39. सो सबट्रॅक्शन होणार आहे तुमची 11. सो रिमाइंडर आला तुमचा 11. मग आता आपल्याला परत हा 11 काय वाटतोय स्मॉलर 13 पेक्षा. पण तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं मग तुमचा 11 जर रिमाइंडर आला परत तुम्ही काय घेणार त्यावर 0. मग तो 0 घेतल्यानंतर तुमचा हा नंबर बनणार आहे 110. सो इथून परत तुमची प्रोसेस काय होते रिपीट होते. म्हणजेच काय 86153 is recurring. So what we have
11/30 is equal to 0.86153 which is recurring. मग आता जर हा रॅशनल नंबर निगेटिव्ह असता -11/13 is equals to -0.86153. All these digits are recurring. आले बाळांनो लक्षात? हा झाला तुमचा 5th सब क्वेश्चन. हे सगळं तुम्हाला काय करायचंय, नोट डाऊन करून घ्यायचंय तुमच्या नोटबुक मध्ये. बाळांनो हा कुठल्या टाइप मध्ये जातो रे मग? दिस इज नॉन टर्मिनेटिंग फॉर्म. ओके, ज्यामध्ये तुमचे 2 पेक्षा जास्ती डिजिट्स रिपीट होत आहे म्हणून आपण त्यावर बार दिलाय. सो दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 1.3 जो आपला इथे संपला आहे. बाळांनो आता उरलेला पार्ट आपण या चॅप्टरचा बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये.